हॅलो, आज मी दाखवत आहे एअरब्रश मेकअपचं ट्युटोरियल. आजचा आपला लुक आहे नेपाली ब्राईड. सो मी स्टार्ट करते लेन्सेस लावून. आज मी ग्रे लेन्सेस घेतले आहेत कारण मला वाटलं की हेझेल खूप जास्त डार्क वाटतील, गॉडी दिसतील, त्यामुळे मी आज ग्रे प्रिफर करते. आजच्या आपल्या मॉडेलची स्किन फ्लॉलेस आहे. थोडे बर्थमार्क आहेत बट दॅट इज ओके. थोडे स्टिचेसचे निशाण आहेत, ते तर दिसणारच आहेत, ते आपण कवर नाही करू शकत मेकअपमध्ये 100%. त्यापुढे मी लावलं आहे मॉइश्चरायझर. सिटाफिलचं मॉइश्चरायझर आहे आणि ते लावून मी 15-20 मिनिट्स रेस्ट व्हायला दिलं. थोडं मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब झाल्यावरती स्किनवरती मेकअप व्यवस्थित सेट होतो आणि छान फ्लॉलेस दिसतो. त्यासाठी मी आधी सिटाफिलचं मॉइश्चरायझर लावलं आणि ठेवून दिलं होतं. त्यानंतर रिअलाईज झालं की तिने आयब्रोज केलेच नव्हते, तर जस्ट टचअप करून घेतलं आयब्रोजला. ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुम्हाला थ्रेडिंग यावंच लागेल. थ्रेडिंग करून घेतलं, तिचे छान आयब्रोज करून घेतले. स्लाइटली पॅचेस जस्ट टॅन कवर करण्यासाठी कलर करेक्शन करून घेतलं. खूपच लाईटली जिथे गरज होती तिथेच मी फक्त अप्लाय करून घेते प्रोडक्टचं बिल्डअप जास्त आपल्याला करायचं नाही आहे फेसवरती. एकदम मिनिमम प्रोडक्ट घेऊन स्प्रेडिंगच्या टेक्निकने मी ॲप्लिकेशन करून घेतलं आहे. ह्या प्रोसेसला पण जस्ट 2-3 मिनिट्स लागतात. हे लावून घेतल्यावरती 1-2 मिनटं ड्राय होण्यासाठी सोडायला लागेल. स्किन करेक्शन करून झाल्यावरती त्याला पूर्णपणे ड्राय होऊन दिलं. त्यानंतर मी घेतलं एअरब्रशची मशीन. त्यामध्ये घेतलं आहे फाउंडेशन टेम्प2चंच. तिच्या स्किन टोनच्या प्रमाणेच मी फाउंडेशन घेतलेलं आहे. एअरब्रश स्टार्ट करताना आधी टिश्यू पेपरवरती चेक करावं की किती क्वांटिटीने येतं आहे, कसा येतं आहे फ्लो. त्याच्यानंतर स्किनवरती स्टार्ट करा, कारण का करेक्शन नाही करू शकत. एकदा आपल्या स्किनवरती पॅच पडला तर करेक्शन लवकर नीट नाही करता येत, नाही तर पूर्ण मेकअप काढून पूर्ण परत करावा लागतो. सो बी केअरफुल. फर्स्ट लेअर ऑलमोस्ट मी करून घेतलेला आहे. खूप थिन लेअर घेतला आहे मी. मॉडेलची स्किन तशी तर ऑइली आहे, त्यामुळे छान ॲब्झॉर्ब होऊ शकतो हा मेकअप. फर्स्ट लेअर 100% ड्राय झाली होती. मी सेकंड लेअरसाठी स्टार्ट केलं आहे. सेकंड लेअरमध्ये मी 1 टोन लायटर घेतला आहे, कारण का मोस्टली नेपाली ब्राईड्स मी पाहिल्यात त्या थोड्या फेअर टोनमध्ये असतात. ॲज इन मेकअप फेअर टोनमध्ये केला जातो त्यांचा. फाउंडेशन ॲप्लिकेशन झाल्यावरती 100% ड्राय झाला पाहिजे फेस. त्यानंतर मी आय मेकअप स्टार्ट करत आहे. आय मेकअप स्टार्ट करताना मी बेस शेड्स घेतलेत, कारण का डोळे ऑलरेडी खूप छोटेसे आहेत, तर आपल्याला जास्त स्पेस नाही आहे क्रिएटिव्हिटीसाठी. सो मी बेस शेड्स घेतल्यात. नॅचरल ब्राऊन शेड्समध्ये ठेवल्या, पीची शेड्स ठेवल्यात. डायमंड शेप क्रिएट करून घेतल्या ब्राऊन शेडनी फर्स्ट. मी इथे मियाची पॅलेट यूज करते आहे. खूप छान शेड्स आहेत, खूप छान पिगमेंट्स आहेत कलरचे. त्यानंतर मी रस्ट गोल्डन स्लाईट रोज गोल्ड असा शेड घेत आहे, तो इनर कॉर्नरसाठी. त्यामुळे कसे डोळे आपले थोडे मोठे दिसतात आणि आईजला खूप छान ग्लोसुद्धा येतो त्याच्याने. ओफ्राचा हायलायटर आयब्रो डिफायनिंगसाठी, आयब्रो बोन डिफायनिंगसाठी. जेल लायनर लावून घेतलं. जेल लायनर लावून घेतल्यावरती मी ब्लॅक आय शॅडोनी जस्ट त्याला स्लाइटली विंग देते आहे. त्यामुळे आपले छान प्रिसाईज वाटतात डोळे, विंग वाटतात आणि लिफ्टेड वाटतात. आउटर कॉर्नरला जस्ट ब्राऊन शॅडोनी डिफाईन करून घेते. त्यामुळे आपल्या आईचा शेप खूप सुंदर दिसतो. फुल ड्राय झालेला आहे, तो जस्ट मी एक पावडर डॅबिंग करते.
फ्लफी ब्रशनी मी लॉरा मर्सियरची पावडर घेतली, अगदी व्हेरी व्हेरी लेस क्वांटिटी. डॅब डॅब मोशननी मी पूर्ण फेसवरती पावडर सेट करून घेतली आहे, त्यामुळे आपला मेकअप वॉटरप्रूफ राहतो. आउटर कॉर्नरला मी स्लाइटली डार्क करून घेतलं, त्यामुळे डोळे अजून छान मोठे दिसतात तिचे. ब्राऊन कलरनी आयब्रो डिफाईन करून घेतलेत. आयब्रोजमध्ये नॉर्मली एअरब्रशचं मेकअपचं फाउंडेशन खूप अडकून राहतं, त्यासाठी स्पोली ब्रश यूज करून त्याला क्लीन करून घ्या आणि त्याच्यानेच शेप जेवढा होईल तेवढं त्याच्यानेच शेप करा. जास्त प्रोडक्ट ॲप्लिकेशनपेक्षा जिथे गरज नाही आहे तिथे प्रोडक्ट्स यूज करू नका, त्यामुळे आपला मेकअप फ्लॉलेस पण राहतो आणि केकी नाही. मी ह्या ठिकाणी तिच्यासाठी 2 लेयर्स ऑफ फाउंडेशन यूज केलं आहे, कारण का मला स्किन टोन थोडी फेअर करायची होती. नॉर्मली वन लेअर इनफ होऊन जातो ब्राईडसाठी, पण 2 लेयर्स मला स्किन टोन फेअर करायची होती, त्यासाठी मी यूज केलं आहे. आमचं नॉर्मली सलॉन टायमिंग्समध्ये शूट चालू असतात, त्यामुळे क्लायंट्स पण दिसतच असतील तुम्हाला व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा, आणि खूप मजा मस्ती चालू असते, धमाल चालू असते. असं अजिबात नाही की आम्ही खूप सिरियस होऊन आमचं काम करत असतो. छान मजा चालू असते शूटच्या वेळेस. झाला असेल याच्यात रेकॉर्ड, ऑडिओ झाला पण मी टाकणार, बघूया मी कुठेतरी यूज करेन. बोलता सब कुछ नहीं करवाने पाएंगे. हसू नको तू, हसू नको. इथे ना ॲक्च्युली ती क्लायंट तिचा एक्सपिरियन्स शेअर करत होती. ती दुसऱ्या सलॉनमध्ये गेली होती, त्या ठिकाणी तिने जस्ट हेअर वॉश आणि ब्लो ड्राय करून घेतलं आणि जस्ट थ्रेडिंग किंवा काहीतरी करून घेतलं असेल, नेल पेंट ॲप्लिकेशन अँड ऑल. तर ती जी ओनर होती त्या सलॉनची, ती तिला विचारते की थोडासाही करवाना होता तो आय क्यू, हे असं कोण बोलतं. त्यावरती आम्ही इतकं हसलो. शिट, खूप धमाल आली, मजा आली. बट असं कोण विचारतं ना नॉर्मली. एनिवेज, त्यानंतर मी ब्लशन करून घेतलं आहे, खूप हलकंसं ब्लशन केलं आहे. लिप लायनर करून घेतलं आहे. मी इथे पिंक शेड यूज केली होती लिप लायनरसाठी, पण नंतर मी थोडंसं मरून प्लस पिंक शेडमध्ये लिपस्टिक केली, कारण आय मेकअप आपण खूप लाईट ठेवला आहे, तर आपण लिपस्टिक डार्क करू शकतो. नंतर ॲनेस्थेशियाचा ड्यूई सेट करून घेतला आहे, त्याने खूप छान शाईन येते. त्यानंतर तो फुल ड्राय झाल्यावरती मी क्रायलॉनचा सेटिंग स्प्रे यूज केला. क्रायलॉनचा सेटिंग स्प्रे खूप छान आहे, तुमचा मेकअप खूप छान लॉंग लास्टिंग राहतो. हिचा ऑलमोस्ट 7 to 8 hours छान मेकअप राहिला होता. हा होता आजचा एअरब्रश मेकअपचा ट्युटोरियल. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अजून कुठले व्हिडिओज हवे असतील तेही कळवा प्लीज. थँक्यू, खूप 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 प्रेम द्या माझ्या या व्हिडिओजला. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. थँक्यू सो मच.